brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 3 किलोमीटरच्या रस्त्याकरता 14.5 कोटी रुपये कसे खर्च केले? 4.5 किलोमीटरला सुद्धा 14.5 कोटी लागतच नाहीत ना। मग सभापती महोदय, माझी या निमित्ताने विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत की 14.5 कोटी रुपये एकतर आता सगळेजण आम्ही खर्च कमी व्हावा, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री दोन्ही प्रयत्न करतायत की बाबा बचत करून आपण जनतेला अधिकाधिक न्याय देऊ। 32 लाखाच्या वर खर्च येत नाही, तुम्ही सांगता 14 कोटी रुपये 3 किलोमीटरला, म्हणजे तो रस्ता कशात करत तुम्ही आपण हे एक्सप्लेन करा, कारण की एवढे पैसे लागायचं कारणच नाही मॅडम। त्याच रेटनी हे बनवलेलं आहे, तरी देखील मंत्री महोदय उत्तर देतात, आपण ऐकून ते घ्या। तरी देखील ह्या सगळ्या प्रकरणाची तपासणी चौकशी होईल। AM कोठारी यांनी 3 किलोमीटरच्या रस्त्याकरता 14.5 कोटी रुपये कसे खर्च केले, कोण्या आधारावर खर्च केले, त्याची क्वालिटी काय? जर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे गैरव्यवहार केला तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार आहात का? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सिव्हिल, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, मुख्य अभियंता पारस औष्णिक विद्युत केंद्र आणि हे जेवढे अधिकारी आहेत यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? मंत्री महोदय। सभापती महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, खरं तर उत्तरामध्येच सर्व काही दिलेलं आहे आणि सन्माननीय सदस्यांचं म्हणणं आहे की त्यांनी पत्राद्वारे जी माहिती मागवली तर त्यांनी एक पत्र 2/9/2025 दिलं, त्याची माहिती 12/9/2025 देण्यात आली। एक पत्र 23/9/2025 दिलं, त्याची माहिती 21/10/2025 त्यांना दिलेली आणि त्या पत्राद्वारे त्यांनी एक आणखी मागणी केली होती की ह्या रस्त्याची पूर्ण अहवाल चौकशी व्हावी आणि अहवाल सादर करण्यात यावा। तो अहवाल आणखीन आलेला नाही आणि हा जो रस्ता आहे हा या ठिकाणाहून ॲशची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्यामुळे हा रस्त्याला खड्डे पडले होते आणि मजबूत चांगला हा झाला पाहिजे की एकदा रस्ता झाल्यानंतर परत अशा पद्धतीने खड्डे पडू नये, म्हणून 14 कोटी रुपये ह्या रस्त्यासाठी जे इस्टिमेटप्रमाणे या ठिकाणी निधी देण्याचं ठरलं आणि निविदेद्वारे सगळी निविदा प्रक्रिया करण्यात आली आणि कोठारी ज्या एजन्सीला हे काम मिळालेले त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे आणि सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की 14 कोटी रुपयाचा तर निधी अजून यांनी वितरित करण्यात आलेला नाही। आत्तापर्यंत फक्त 7.15 कोटी रुपयाचाच निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक वेळी म्हणजे ह्या रस्त्यासाठी जे साहित्य वापरण्यात आलं त्या साहित्याची सुद्धा तपासणी क्वालिस मटेरियल टेस्टिंग अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड अकोला व व्हिजिलन्स अँड क्वालिटी कंट्रोल सर्कल अमरावती PWD यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि हा पूर्ण रस्ता आता माझ्याकडे फोटोसुद्धा आहेत, कालचे फोटो आहेत, आपण मला वाटतं पारस आमच्या केंद्रावरती जाऊन भेट दिली पाहिजे की हा रस्ता एकदम चांगल्या दर्जाचा झालेला आहे आणि ह्याचं आणखीन चौकशीचा अहवाल येणं बाकी आहे, परंतु चौकशीमध्ये सुद्धा काही येणार नाही आणि आपण उत्तरामध्ये जे सांगितलेलं आहे सभापती महोदय, उत्तरामध्ये जे दिलं आहे तर त्या ठिकाणी पारसला नाही, तेव्हा तुम्ही व्हिजिट केली होती सभापती महोदय, सदस्यांनी जेव्हा व्हिजिट केली तेव्हा अतिवृष्टी ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी पारस या केंद्राच्या तिथे झाला होता आणि 22 जुलैला हा पाऊस झाला, म्हणून जे काम चालू होतं त्याच्यातले थोडे खड्डे पडले होते, थोडं जे काम काही भाग वाहून गेला होता, त्यामुळे तोपर्यंत ते काम पूर्ण झालं नव्हतं आणि तोपर्यंत कुठले बिलही अदा करण्यात आले नव्हते। आत्ता हे काम पूर्ण झालेलं आहे आणि तरी देखील 7.15 कोटी रुपये एवढेच बिल अदा करण्यात आलेले, पुढची अहवाल आल्यानंतर पुढचं बिल त्यांना देण्यात येईल। खोडके। मंत्री महोदय, हा जो रस्ता 3 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्याला 14 कोटी रुपये तुम्ही सांगून राहिले, जर तो डांबरी आहे की कॉन्क्रीट करून राहिले? कारण असं आहे की किती CSR जर म्हटलं तर चांगला डांबरी रस्ता जर करायचा म्हटलं तर ग्रामीण भागातले रस्ते जो खर्च येऊ शकतो तो 2 किंवा 3-2.5 कोटीत होईल। हा कॉन्क्रीट करत आहे किंवा याला बेस नसलेला रस्ता होता, हा वर्षानुवर्षात तयार रस्ता होता, त्याच्यावर एक तर सिल्कोट कार्पेटच करावं लागणार आहे डांबरामध्ये, तर त्याला जास्तीत जास्त ग्रामीण भागातला जरी रस्ता असता तर 32 लाखाच्या वर खर्च येत नाही, तुम्ही सांगता 14 कोटी रुपये 3 किलोमीटरला, म्हणजे तो रस्ता कशात करत तुम्ही आपण हे एक्सप्लेन करा, कारण की एवढे पैसे लागायचं कारणच नाही मॅडम त्याला। सभापती महोदय, या ठिकाणी हा 4.5 किलोमीटरचा रस्ता आहे
आणि हा रस्ता 22-23ला PWD डिपार्टमेंट माध्यमातून होणार होता, पण त्यांनीच विनंती केली की आपण CSR मधून हा करावा. त्यामुळे हा आपण CSR मधून करण्यासाठी ठरवले आणि यामध्ये साईड बंपची रुंदी वाढवणे म्हणजे 8.5 मीटर, त्यापैकी 5.5 मीटर आपला मधला रस्ता आणि 1.5 मीटर साईड. त्यानंतर GSBचा थर हा 200 mm वेट मिक्स मॅकडमचा थर हा 250 mm आणि DBMचा हा थर 105 mm आहे आणि बिट्युमन कॉन्क्रीटचा थर हा 40 mm असा असणार आहे आणि त्यामुळे हा खर्च एवढा ह्या रस्त्यासाठी येत आहे. काळे, विक्रम काळे. सभापती महोदय, मंत्री महोदय कोणाला पाठीशी घालतात माहीत नाही. सभापती महोदय त्या सुद्धा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत की आपल्याला जर रेग्युलर डांबरी रस्ता करायचा असेल तर मुळातच कसं इस्टिमेट केलं की रुंदी जी आपण सांगितली त्या रुंदीमध्ये सुद्धा साधारणपणे 40 लाखाच्या वर खर्च येऊ शकत नाही. मंत्री महोदय, आपण जे फोटो दाखवलेले आहेत, मला जे दिसलं ते मला वाटतं डांबरी रस्त्याचे फोटो आहेत. हे काळा कलर दिसला मला इथून. म्हणजे सभापती महोदय त्यांनी कबूल केलं की तिथून राक्षी वाहतूक होते, ही सतत होते. त्यामुळे एकतर सभापती महोदय त्या ठिकाणी एकतर सिमेंटचा रस्ता करायला पाहिजे होता, कारण हे वारंवार खराब होतोय, कारण ती वाहतूक होणारच आहे, कारण ते औष्णिक वीज केंद्र आहे. त्याच्यामुळे सभापती महोदय एकतर ते डांबरी रस्त्याच्या ऐवजी सिमेंट रस्ता करायला पाहिजे होता. आणि मग जर 4.5 किलोमीटर तुम्ही 3.5 ह्यांनी सांगतात, तुम्ही 4.5 किलोमीटर, तर 4.5 किलोमीटरला सुद्धा 14.5 कोटी लागतच नाहीत ना. मग सभापती महोदय, माझी या निमित्ताने विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत की 14.5 कोटी रुपये एकतर आता सगळेजण आम्ही खर्च कमी व्हावा, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री दोन्ही प्रयत्न करतायत की बाबा बचत करून आपण जनतेला अधिकाधिक न्याय देऊ. मग इकडं जर अशा पद्धतीनं अधिकारी डल्ला मारत असतील तर त्याला तुम्ही पाठीशी घालता का? शेवटी हा प्रश्न पैसा जनतेचा आहे. CSR असला तरी काय झालं, तो फंड शेवटी चांगल्या कामाला यावा ह्या प्रमुख उद्देशाने त्याच्यामधला. त्याच्यामुळे तुम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी, ठीक आहे सभापती महोदय, सिमेंट रस्त्याचा फोटो दाखवला असता तरी आम्ही मान्य केलं असतं. आज NHAIचे जरी नॉर्म्स तुम्ही घेतले मॅडम, तरी सुद्धा त्याला 1 कोटीच्या वर किलोमीटरला पैसे लागत नाहीत. त्याच्यामुळं याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहेच. त्याच्यामुळं याची संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, हे इस्टिमेट हे PWDने बनवलं होतं 2022-23 मध्ये आणि त्याच रेटनी हे बनवलेलं आहे. तरी देखील मंत्री महोदय उत्तर देतात, आपलं ऐकून तर घ्या. तरी देखील ह्या सगळ्या प्रकरणाची तपासणी चौकशी होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. चौकशी आता त्यांनी इस्टॅब्लिश केली ना.